नमस्कार. लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रवीण कांबळे, PhD रिसर्च स्कॉलर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीवर. आज देशभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी संसदेच्या सभागृहामध्ये जो उल्लेख केला, त्यानंतर समस्त देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आज गोंधळाचं वातावरण आहे. जागोजागी निदर्शने होत आहेत, त्यांच्या मोठे आंदोलन होत आहेत. त्या संदर्भात संपूर्ण विस्तृत अशी माहिती आपल्याला या लोकप्रधान न्यूजच्या माध्यमातून पुढील 10 भागामध्ये देण्यात येणार आहे. त्याचा पहिला भाग आपण आज या ठिकाणी सुरू करत आहोत. तर या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि त्या संदर्भात झालेला गोंधळ, नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात होणाऱ्या विटंबना आणि तिथून झालेला गोंधळ हे गेल्या 70 वर्षातलं चित्र आज आपल्याला बघायला मिळते. दर 5-10 वर्षामध्ये हे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठं ना कुठं ही घटना घडतच आहे. तर यामागील पार्श्वभूमी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय आहेत आणि त्यांना विरोध होणारा विचार, याच्या संदर्भातली माहिती ही आपल्या प्रेक्षकांना कळावी, त्या हेतूने दैनिक लोकप्रधान चॅनल आपल्याला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील SC ST OBC व धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे खऱ्या अर्थानं कैवारी म्हणून पुढे आलेले आहेत. या देशामध्ये मनुवादी व्यवस्था असताना हजारो वर्ष लोकांमध्ये विषमतेचं वातावरण निर्माण झालं होतं. हजारो वर्ष अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय लोकांना, जे त्या काळामध्ये शूद्र म्हणून संबोधले होते, त्या शूद्र लोकांचं जीवन हे एका जनावरापेक्षा बदतर असं होतं. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना समाजात जगण्याचा अधिकार नव्हता, त्यांना ताटमानेने जगण्याचा अधिकार नव्हता. अशा जवळपास वर्णवादी व्यवस्थेमुळे ह्या लोकांचं जीवन अक्षरशः नरक झालेलं होतं. या देशामध्ये 33 कोटी लोक देवदेवताला पुजतात, परंतु कुठलाही देव त्या अस्पृश्य लोकांच्या उद्धारासाठी आलेलं नाही आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी जन्म घेतला आणि त्या अस्पृश्य लोकांची चळवळ ज्यावेळी चालू झाली, तिथून खऱ्या अर्थानं या देशातील लोकांचा उद्धार व्हायला सुरुवात झाली. आपल्याला माहीत आहे, देशामध्ये 4 वर्ण होते. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णामध्ये जे शूद्र वर्णामधले लोक होते, त्याच लोकांना अस्पृश्य असं गणलं गेलेलं आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आपला जो लढा आहे, तो अस्पृश्य लोकांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभा केला. त्यांच्या लढ्याची सुरुवात करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात प्रथम स्वतः उच्च शिक्षण घेतलेलं आहे. MA, PhD, DSc, LLB, DLit, बार ॲट लॉ इतक्या पद्धतीचं शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन या देशातल्या समाजवादी व्यवस्थेला व या देशातल्या सामाजिक चळवळीला हातभार लावायची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मूक न्यायाच्या स्थापनेपासून केली. आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी उभे केल्या, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात गोष्ट महत्त्वाची दिसेल की या अस्पृश्य लोकांना सन्मानाने जगण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीची सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मग मनुस्मृती का आहे? मनुस्मृतीचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी का केलं? 25 डिसेंबर 1925 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्या मनुस्मृती काय सांगते? कारण माणसामध्ये भेदभाव निर्माण करणारी ही मनुस्मृती होती. अत्यंत वाईट अशा तरतुदी त्या मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. स्त्रियांना तर जगण्याचा अधिकारच नव्हता. जर सतीप्रथा त्या काळामध्ये अस्तित्वात होती. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा जर पती वारला तर तिला मुंडन करून चितेवर उडी मारून जळून घ्यावं, अशा पद्धतीची मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी केलं, कारण माणसाला
माणूस म्हणून जन्माचा अधिकार, जगण्याचा अधिकार त्या मनुस्मृती नव्हता. स्त्रियांना समान वागणूक नव्हती, म्हणून सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्यानंतर अस्पृश्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली महाडचा सत्याग्रह केला आणि महाडच्या सत्याग्रहामध्ये चवदार तळ्यामध्ये अस्पृश्य लोकांना सोबत घेऊन पाण्याचा सत्याग्रह झाला. पाण्याचा सत्याग्रह करण्यामागं बाबासाहेबांचा एकच होता की त्या काळात जनावरांना सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार होता, परंतु अस्पृश्य लोकांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निसर्गाने दिलेले अधिकार सर्वांना समान असले पाहिजे आणि आमचा पाणी पिण्याचा अधिकार कोण रोखू शकत नाही, म्हणून बाबासाहेबांनी देशभरातले अस्पृश्य, महाडचा जो सत्याग्रह झाला पाण्याचा, त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये चवदार तळ्याच्या ठिकाणी देशभरातील अस्पृश्य बांधव बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बोलवले आणि पाण्यापिण्याचा सत्याग्रह ठिकाणी झाला. त्या आंदोलनातून बाबासाहेबाला एकच दाखवायचं होतं की आम्ही सर्वजण या देशातले नागरिक आहोत आणि आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांना समान असले पाहिजे या हेतूने त्यांची चळवळ चालू केली. पुढे गोलमेज परिषदेमध्ये 1930, 31 आणि 32 या 3 गोलमेज परिषदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहिले आणि तेथील अस्पृश्य लोकांना या देशामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण होण्यासाठी त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये जाऊन स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून आणली आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या तरतुदीमधून अस्पृश्य लोकाला आपली राजकीय ताकद निर्माण होईल अशा पद्धतीची तरतूद त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन ते करून घेतली. परंतु त्या काळात सुद्धा इथले प्रस्थापित लोक बाबासाहेबांच्या त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात एक भूमिका घेऊन ते आंदोलन उभं केलं. महात्मा गांधीजी यांनी 1932 साली पुण्याच्या येरवडा या ठिकाणी आंदोलन केलं आणि तो स्वतंत्र मतदारसंघाचा जो निर्णय होता तो बदलण्यात आला आणि 1932 साली बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला त्यालाच पुणे करार म्हणून ओळखतात आणि त्या पुणे करारातून राखीव जागेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आज बाबासाहेबांनी राखीव जागा निर्माण करून या अनुसूचित जाती जमातीच्या लोकाला व जे राजकीय उपेक्षित लोक होते या लोकांना राजकीय दृष्ट्या आपले अधिकार देण्याचं काम केलं आणि तिथून अस्पृश्य लोक सन्मानाने जगण्यासाठी पुढे येऊ लागले. कालांतराने बाबासाहेब आंबेडकरांवर भारतीय राज्यघटना निर्माण करण्याचा संधी मिळाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि तिथून या देशाची राज्यघटना लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेब आंबेडकरांवर आली आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस जगभरातल्या विविध देशाचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. जवळपास 395 कलम आणि 14 परिशिष्टे असलेली भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी विस्तृत आणि लिखित स्वरूपाची असं राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून या भारतीय लोकांना समानता निर्माण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आज आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या संदर्भात नेहमी वादविवाद केला जातो. नुकतंच परभणी या ठिकाणी एका व्यक्तीकडून बाबासाहेबांच्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली आणि त्याचे संपूर्ण पडसाद आपल्याला महाराष्ट्रात उमटलेले दिसले. आणि हे बाबासाहेबांचे संविधान जे आहे त्याला विरोध का आहे हे सुद्धा आपण या मालिकेमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या भागामध्ये आपण बेसिक माहिती करून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेबांचे इतर पैलू आणि त्याला विरोध का होतो याची पार्श्वभूमी आपण या मालिकेतून समजावून सांगणार आहोत. हे आपल्या प्रेक्षकांना दोन्हीमधील गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा काय आहे आणि त्याला विरोध होणारी विचारधारा काय आहे आणि सातत्यानं या भारतीय राज्यघटनेचा विरोध का होतो, बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध का होतो, या गोष्टीमधले जे अंतर आहे ते या मालिकेतून आपल्याला कळणार आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया आणि त्यामध्ये आपण पुढील माहिती घेऊया. धन्यवाद.